गेल्या अनेक वर्षांपासून महावीर उद्यान, बापटमळा, सांगली या ठिकाणी मनुष्य जीवनाचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी व त्यांना कुठल्याही शारीरिक व्याधी लागू नये म्हणून 1 रुपयाचीही फी न घेता निशुल्क सेवाभावी वृत्तीने योगाचे धडे देणारे आदरणीय श्याम वैद्य सर म्हणजे सांगलीचे रामदेव बाबाच होय, असे उद्गार जागतिक योग दिनाच्या दिवशी व श्याम वैद्य सरांचा वाढदिवस साजरा करताना राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केला। यावेळेला माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की मी गेले अनेक वर्षांपासून या बापटमळ्यामध्ये फिरायला येत असतो व या ठिकाणी मी हास्य क्लबमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम व हास्य करण्याचा आनंद घेत असतो। त्यानंतर लगेचच आम्ही आदरणीय श्याम वैद्य सर दररोज न चुकता निशुल्क सेवाभावी मनाने 1ही रुपयाची फी न घेता अनेक वर्षांपासून स्वतः योगा करून इतरांना योगा करायला शिकवतात। यामुळे ज्यांना शारीरिक व्याधी असतात, काही जणांना दुर्धर आजार असतात, यामध्ये हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, मणक्याचे आजार, पायांचे आजार, डोकेदुखीचे आजार, पोटाचे आजार, हृदयाचे आजार, मधुमेह, घशाचे कानाचे आजार अशा अनेक प्रकारचे आजार असणारे व्यक्ती ही योगाचे धडे घेऊन व दररोज नित्यनेमाने योगा करून शारीरिक तंदुरुस्ती व्यवस्थित ठेवून बरे झालेली अनेक उदाहरणे आहेत। कितीही वयाची व्यक्ती, यामध्ये वयस्कर महिला, पुरुष, मुले, युवक, युवती या आनंद उत्साहाने भाग घेऊन योगा करत असतात। योगा केल्यानंतर दिवसभर फ्रेश राहून कुठल्याही वयातील व्यक्ती योगा केल्यामुळे दिवसभर शरीर फ्रेश राहते व आपली दैनंदिन कामे सहज करतात। आज योग दिनाचा औचित्य साधून व आदरणीय श्याम सरांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या वाढदिवशीच हा जागतिक योगा दिन याच दिवशी येत असल्यामुळे श्याम सर म्हणजेच साक्षात सांगलीची रामदेव बाबाच आहेत, असे गौरवोद्गार राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जागतिक योगा दिवस व वैद्य सरांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त केला। यावेळेला सर्वांनी श्याम वैद्य सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक व नाश्त्याचा आस्वाद घेतला। यावेळेला अनेक जण उपस्थित राहून योगा करून श्याम वैद्य सरांना भविष्य काळासाठी सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या। हे वृत्त संकलन केले आहे नोमॅडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्राचे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी।